नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्। नमो तस् भगवतो अरहतो लाईट गेली इथं विहारामध्ये. हा Bluetooth mode. करूयात आपण. तर आजचा प्रश्न आहे, प्रातिमोक्षाचा उपदेश भिक्षूंपर्यंत सीमित का? काही अशी नियम आहेत की त्यांना म्हणतात प्रातिमोक्ष संवर्षी, की जे भिक्षूंचे नियम असतात त्याला प्रतिमोक्ष म्हणतात, की जे उपासकांना अलाउड नसते, श्रामणेरांना पण अलाउड नसते वाचायला आणि जाणून घ्यायला. त्या संदर्भात आज आहे. म्हणतात आपलं भंते नागसेनाला राजा बिली म्हणतो, भंते नागसेन, तथागतांनी म्हटले आहे की हे भिक्षू हो, तथागताचा धर्म आणि विनय ही खुली असतानाच अधिक तेजस्वी होतात. लपून ठेवले असता नव्हे तरी पण प्रातिमोक्षाचा उपदेश मात्र लपूनच एकांतात केला जातो. एवढेच नव्हे तर संपूर्ण प्रातिमोक्षाचा उपदेश मात्र लपूनच एकांतात केला जातो. एवढेच नव्हे तर संपूर्ण विनय पिटकच भिक्षूंशिवाय सर्व लोकांपासून लपून ठेवले जाते. भंते नागसेन, जर बुद्ध धर्माची उपयुक्तता आणि अनुकूलता याविषयी विचार केला असता विनय प्रज्ञप्ती प्रतिपादन सर्व लोकांकरिता खुले करून देणे हेच योग्य होय. ते का? तर त्यात केवळ शिकवण, संयमन, आचारासंबंधीचे नियम व शील इत्यादी सद्गुण तसेच पवित्र आचरणाविषयीची शिकवण दिली आहे. ही शिकवण सर्वसामान्य होण्यासारखी आहे, सर्व धर्म समजण्याकरिता उपयुक्त आणि युक्तीच्या दिशेने घेऊन जाणारी आहे. भंते, तथागताचा धर्म आणि विनय हे सर्वांसाठी खुले असतानाच अधिक तेजस्वी होतात, लपून ठेवल्या नव्हे. असे जर खरोखर तथागतांनी भिक्षूंना सांगितले असेल तर प्रातिमोक्षाचा उपदेश व विनय पिटक लपून भिक्षूंशिवाय इतर लोकांपासून लपून ठेवले जाते हे विधान खोटे ठरते. आणि प्रातिमोक्षाचा उपदेश व विनय पिटक लपून ठेवले जात असेल तर तथागतांनी सांगितले की भिक्षू हो, तथागताचा धर्म आणि विनय सर्वांसाठी खुले असतानाच अधिक तेजस्वी होतो, लपून ठेवल्या नव्हे हे विधान खोटे ठरते. हे सुद्धा एक कोडे आहे, तेव्हा आपणच याचा खुलासा करावा. या संदर्भात काय म्हटलेलं आहे की भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की भिक्खूंनो, माझा धर्म हा कसा आहे, सर्वांसाठी खुला तेजस्वी होतो. जे भिक्षूंचे नियम आहे आणि विनय पिटक आहे हे उपासकांपासून दूर ठेवल्या जातात, याचा अर्थ की लपून ठेवल्या जातात. किंवा त्याचा जो संस्कार असतो किंवा भिक्खू लोक जे प्रातिमोक्ष सेवन करतात ते लपूनच करतात, लोकांसमोर करत. असं का? हे का कशासाठी व्हावं? म्हणजे हे दोन्हीही विधान परस्परांशी विरोधात आहे, पण ते कृपा करून समजावून सांगा. तर भगवान बुद्ध म्हटले, आपल्या भगवान बुद्धांच्या या वाणी संदर्भात भंते नागसेन म्हटले, महाराज, तथागतांनी सांगितले की हे भिक्षू हो, बुद्धांचा धर्म व विनय सर्वांसाठी खुला असताना अधिक तेजस्वी होतो, लपून ठेवल्याने नव्हे हे खरे आहे. तसेच प्रातिमोक्षाचा उपदेश भिक्खू लोकांशिवाय इतरांपासून गुप्त ठेवला पाहिजे, तद्वतच विनय पिटक सुद्धा गुप्त ठेवले पाहिजे हे सुद्धा खरे असले तरी सर्वच लोकांपासून हे लपून ठेवले जात नाही, तर काही खास लोकांपासून ते लपून ठेवले जातात. हे जे विनय आणि नियम आहे ते सर्वांपासूनच लपून नाही ठेवले जात, तर काही नेमक्या लोकांपासूनच लपून ठेवले जातात. ते असे कोणते लोक आहेत त्या संदर्भात आपण जाणणार आहोत. पुढे म्हटले, विनय पिटक लपून ठेवण्याची कारणे. महाराज, 3 कारणांमुळे
त्या लोकांपासून प्रातिमोक्षाचा उपदेश गुप्त राखून देण्याच्या अनुमती भिक्खू संघात दिली आहे. 3 गोष्टींमुळे, 3 कारणांमुळे लोकांपासून प्रातिमोक्ष उपदेश गुप्त ठेवण्यासाठी अनुमती भिक्खू संघात दिली आहे. पहिलं, पूर्वीच्या बुद्धांपासून अशी पद्धत चालत आली आहे. पहिलं कारण काय? पूर्वीचे जे सम्यक संबुद्ध होते त्या सम्यक संबुद्धांपासून ही परंपरा किंवा ही गोष्ट पद्धत चालत आलेली आहे. दुसरं म्हणजे धर्माचा गौरव कमी नाही होता वृद्धिंगत व्हावा यासाठी ती गुप्त ठेवण्यात येतात. तिसरी गोष्ट, भिक्षूंच्या पवित्र पदाचा गौरव कायम राहावा हीच ती कारणे आहेत. अशी 3 कारणे. पहिलं कारण, पूर्वीच्या बुद्धांपासून ती पद्धत चालू आहे. दुसरी की जो काही धर्माचा गौरव आहे तो वाढत राहावा, तो कमी होऊ नये यासाठी. आणि तिसरं, भिक्षूंच्या पवित्र पदाचा गौरव व्हावा यासाठी ते विनय गुप्त ठेवण्यात आले आहे. पूर्वीच्या बुद्धांपासून अशी पद्धत चालू असल्या कारणाने प्रातिमोक्षाचा उपदेश काही लोकांतर्गत दुसऱ्यांना कळू नये अशा रीतीने केला पाहिजे. महाराज, पूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांपासूनच ही पद्धत अंमलात आली आहे की प्रातिमोक्षाचा उपदेश भिक्खूंनी आपसामध्ये गुप्त रीतीने केला पाहिजे, इतरांसमोर नाही. महाराज, क्षत्रियांचे नियम क्षत्रियांमध्ये चालत असतात. संसारातील सर्व क्षत्रियांना ही माहीत आहे, परंतु इतरांना त्याविषयी काही माहीत नाही. याचप्रमाणे प्रातिमोक्षाचा उपदेश भिक्षूंनी आपसांमध्ये दुसऱ्यांना समजणार नाही अशा रीतीने केला पाहिजे. पूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांपासूनच ही पद्धत अंमलात आली आहे. तत्कालीन संप्रदाय संदर्भात सांगितलेलं आहे. महाराज, संसारात पुष्कळ संप्रदाय आहेत, जसे मल्ल, पर्वत, धर्मगिरी, नाटक, कृत्य, लंचक, पिशाच, मणिभद्र, सूर्य, चंद्र, श्रीदेवता, कलिदेवता, शैव, वासुदेव, धनिका, असी पार्श आणि भद्रीपुत्र. म्हणजे त्या काळातले संप्रदाय बरं का, छोटे छोटे, त्यांना मानणारा काही वर्ग होता. या सर्वांमध्ये काही ना काही रहस्य असतेच. बरेच धर्म असतात, बरेच संप्रदाय असतात की त्याचे स्वतःचे काही काही विशेष रहस्य असतात आणि ते आपसामध्येच गुप्त ठेवतात, दुसऱ्यांना मुळीच कळू देत नाही. महाराज, याप्रमाणे प्रातिमोक्षाचा उपदेश भिक्षूंनी आपल्या अंतर्गतच सीमित ठेवला पाहिजे, इतरांच्या समोर नाही. हीच पूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांपासून चालत आलेली पद्धत आहे. धर्माचा गौरव राखण्यासाठी भिक्खूंनी आपसातच गुप्त रीतीने प्रातिमोक्षाचा उपदेश करावयास पाहिजे. ते का? की भिक्खूंनी धर्माचा गौरव होण्यासाठी आपसातच या प्रातिमोक्ष संवर्षणाचं पठण केलं पाहिजे. ते का? महाराज, हा धर्म अत्यंत गौरवणीय आणि श्रेष्ठ असा आहे. ही गोष्ट इथं उपस्थित असलेल्या सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या. कोणती गोष्ट? हा धर्म अत्यंत गौरवणीय आणि श्रेष्ठ असा आहे. यामुळेच अन्य धर्माचा विद्वान मनुष्य इतरांना कितीही समजावून सांगत असला तरी या धर्माचा मागचा व पुढचा संदर्भ त्यास अवगत नसल्यामुळे तो धर्मज्ञानाचे आकलन करू शकत नाही. ज्यांना मागचा व पुढचा संदर्भ माहीत असेल तरच ते या धर्माच्या ज्ञानाचे आकलन करू शकतील. हा धर्म इतका जीवनसारांनी भरलेला व गौरवशाली असून देखील मागचा व पुढचा संदर्भ न जाणणाऱ्या लोकांच्या हातात तो पडला तर निंदास्पद व अपमानित होऊ शकतो. प्रथम बाजू किंवा शेवटची बाजू माहीत नसली, मागचा व पुढचा भाग जर लोकांना माहित नसला तर त्याचा काही पण अर्थ काढू शकतात, आहे की नाही? म्हणून म्हटलेलं आहे, तसे होता कामा नये. इतरांनी याचे हसू उडवू नये. इतरांना हा धर्म वाईट आहे आणि कमी दर्जाचा आहे असा अपप्रचार करण्याची संधी मिळू नये. याच एकमात्र उद्देशाने प्रातिमोक्षाचा उपदेश भिक्खूंनी आपसातच दुसऱ्यांना कळू न देता करावयास पाहिजे असे भगवान बुद्धांनी कथित केले आहे. चांडाळाच्या घरी चंदन. महाराज, श्रेष्ठ, उत्तम, अप्राप्य, अतिशय सुंदर आणि चांगल्या जातीचे लाल चंदन चांडाळाच्या गावात उपलब्ध होऊन अपमानित व निंदास्पद ठरते. तेथील लोकांना हास्यास्पद, तुच्छ आणि निरुपयोगी जळाऊ लाकूड समजतात. महाराज, याचप्रमाणे हा बुद्ध धर्म इतका गौरवशाली
व जीवन रहस्याची खाण असून देखील मागचा व पुढचा संदर्भ न जाणणाऱ्या अज्ञानी लोकांच्या हाती पडून तो निंदास्पद आणि अपमानित होऊ नये, लोकांनी त्याचे हसू उडवू नये, हा धर्म वाईट आहे आणि कमी दर्जाचा आहे असा अपप्रचार करण्याची लोकांना संधी मिळू नये, याच उद्देशाने प्रातिमोक्षाचा पाठ भिक्खूंनी आपसातच केला पाहिजे, असे लोकांसमोर नाही, असं भगवान बुद्धांनी सांगितले. इथं उदाहरण दिलेले, समज एखादं रक्तचंदन आहे. रक्तचंदन म्हणजे लाल चंदन, जे फार सुंदर, अप्राप्य आणि चांगल्या जातीचं असं लाल रक्तचंदन आहे. ते जर चांडळाच्या घरी असेल, एक जात होती त्या काळात चांडाळ, मला वाटतं आता त्यांना मसनजोगी म्हणतात, ठीक आहे. त्यांच्या घरी जर ते चंदन असेल तर ते चंदनाला काय म्हणतात, एखादं निरुपयोगी जळाऊ लाकूड म्हणून समजतात. त्याचे फायदे किंवा त्याचा दर्जा त्यांना माहित नसतो. तसंच धर्माचा पुढचा व मागचा भाग न जाणणाऱ्या लोकांना जर हा धर्म हाती पडला तर तो त्याची निंदा करू शकतो, अपमानित करू शकतो, एवढ्या गौरवनीय धर्माचा अपमान करू शकतो. या कारणाने भिक्षूने प्रातिमोक्ष संवर्षिलाचा उपदेश आपसातच करावा, इतर लोकांमध्ये नाही, असं भगवान बुद्धांनी सांगितलं. पुढे आहे, भिक्षुपदाचा गौरव राखण्याकरिता प्रातिमोक्षाचा पाठ भिक्षूंनी आपसातच केला पाहिजे, इतरांसमोर नाही. ते का? भिक्षूंचा गौरव राखण्याकरिता, आहे की नाही? तर म्हटलेलं आहे, भंते म्हणतात, महाराज, भिक्षुभाव अतुल्य आहे. भिक्षूचा भाव हा अतुल्य आहे, श्रेष्ठ आहे, अमूल्य आहे, अशी पुण्यखाण आहे की कोणी याला तोलू शकत नाही. यातील रहस्य अथांग आहे, याचा कोणी अंदाज लावू शकत नाही. एवढे पवित्र आणि पारिशुद्ध भिक्षू जीवन अगदी खालच्या थरातील सर्वसाधारण लोकांच्या तोलाने मापले जाऊ नये, याच उद्देशाने प्रातिमोक्षाचा पाठ भिक्षूंनी आपसातच करावयास पाहिजे, इतरांसमोर नाही. महाराज, सर्वोत्तम वस्तू जसे कापड, गाद्या, किरद्या, हत्ती, घोडे, रथ, सोने, चांदी, माणिक, मोती, स्त्री, रत्न इत्यादी सर्वश्रेष्ठ बाबी केवळ राजे लोकांनाच मिळत असतात. याप्रमाणे महाराज, भगवान बुद्धांनी सांगितलेले सर्वश्रेष्ठ आचार संहितेची शिकवण म्हणजे आचार, संयम, सदाचार, संवर इत्यादी सद्गुण सर्वता भिक्षू संघालाच प्राप्त होत असतात. याप्रमाणे भिक्षूंच्या अत्युच्च अशा गौरवशाली पदाच्या आदरार्थ, भिक्षूंच्या अच्युत्य अशा गौरवशाली पदाच्या आदरार्थ प्रातिमोक्षाचा पाठ भिक्खूंनी आपसातच करावयास पाहिजे, दुसऱ्या समोर नाही. यावर राजा मिली म्हणतो, अगदी बरोबर आहे भंते नागसेन, आपण जे सांगितले त्याचा मी सहर्ष स्वीकार करतो, त्याचं संबोधन करतो, असं या ठिकाणी राजा मिलिंद भंते नागसेनास म्हणत आहे. पुढे आहे, मिथ्या भाषणाचे दोन प्रकार. मिथ्या म्हणजे खोटे, खोट्या भाषणाचे दोन प्रकार आपण आज जाणून घेणार आहोत. राजा म्हणाला, भंते नागसेन, तथागतांनी सांगितले आहे की जाणून बुजून खोटे बोलण्यात पाराजिकेचा दोष आहे. पाराजिक, चार पाराजिक आहे ना, ते चार पाराजिकांपैकी एक पाराजिक म्हणजे दोष, मोठा दोष, त्याला म्हणलेलं आहे खोटे बोलणे, आहे की नाही? भंते नागसेन, तथागतांनी सांगितले आहे जाणून बुजून खोटे बोलण्यात पाराजिकेचा दोष आहे. पुन्हा असे सांगितले आहे की जाणून बुजून खोटे बोलल्याने थोडा दोष घडला असता तो दुसऱ्या भिक्षू समोर स्वीकार केला पाहिजे, म्हणजे तो दोष मुक्त होतो. समज एखाद्या भिक्षूकडनं चुकून जर खोटं बोललं गेलं, त्याने दुसऱ्या भिक्षूकडे जावं आणि त्याच्या समोर वंदन करून तो दोष व्यक्त करावा. त्याबद्दल तो भिक्षू, जो समोरचा भिक्षू आहे, त्याला तो काय करतो, त्याला आपत्ती देसना म्हणतात. म्हणजे आपत्ती देसना केल्यावर समोरचा भिक्षू त्याला हे देतो, शिकवण देतो, पुन्हा याच्यावर संयम ठेव वगैरे म्हणून. आणि मग त्याला म्हणतात आपत्ती देसना, एकमेकांसमोर आपली चूक व्यक्त करून माफी मागण्याला. आणि असं जर केलं तर तो त्याच्यातनं मुक्त होतो, दोष मुक्त होतो, असं भगवान बुद्धांनी सांगितलं. दुसरीकडे खोटे बोलणे हा पाराजिक अपराध पण सांगितलेला आहे, मोठा अपराध सांगितलेला आहे. मग या दोन्ही गोष्टी कशा आहेत, परस्पर विरुद्ध आहेत. भंते नागसेन, यात अशी काय गोष्ट आहे, कोणते कारण आहे की एके ठिकाणी खोटे बोलले असता संघाबाहेर काढून दिल्या जाते,
तर दुसऱ्या ठिकाणी खोटे बोलले असता, केवळ दुसऱ्या भिक्षू समोर आपली चूक कबूल केली असता माफी मिळते. म्हणते नाचते, जाणून बुजून खोटे बोलण्यात पाराजिकीचा दोष आहे. तथागतांनी केलेले विधान जर खरे असेल तर जाणून बुजून खोटे बोलण्याने थोडा दोष घडला असता त्याबद्दल दुसऱ्या भिक्षूजवळ आपली चूक कबूल करावी, म्हणजे तो दोष मुक्त होतो. हे दुसरे विधान खोटे ठरते आणि हे दुसरे विधान खरे मानले तर पहिले विधान खोटे ठरते. ही विसंगती कशी बनते हे सुद्धा एक कोडे आहे. याचा आपणच उलगडा करून सांगावा असं या ठिकाणी भंते नागसेन भंते नागसेनाला राजा मिलिंद म्हणतात. अच्छा, तर पुढे आहे महाराज, ही दोन्ही वर केलेली विधाने म्हणजे वरती सांगितलेली दोन्ही विधाने तथागतांचीच असून दोन्ही खरी आहे. महाराज, विषयानुरूप खोटे बोलण्याचे दोन प्रकार आहेत. विषयानुसार खोटे बोलण्याचे दोन प्रकार आहेत. पहिलं, खोटेपणाची सीमा गाठणे व किंचित खोटे बोलणे. पहिला आहे खोटेपणाची सीमा गाठणे आणि दुसरा आहे किंचित खोटे बोलणे. साधारण माणसाला थापड मारण्यासंदर्भात उदाहरण दिले. महाराज, जर कोणत्या साधारण माणसास एखाद्याने थापड किंवा बुक्की मारली तर आपण त्या शिक्षा कराल काय? एखाद्याने थापड मारली किंवा बुक्की मारली तर एवढ्यावरच तुम्ही त्याला शिक्षा कराल काय? पण ते नागसे, मी त्याला मुळी क्षमा करणार नाही. असे जर त्याने केले तर त्यास आम्ही एखादा कारशापन दंड करू. मी त्याला क्षमा नाही करणार, पण एक कारशापन दंड करू. कारशापन म्हणजे त्या काळातले एक नाणं, व एवढी रक्कम भर ज्यामुळे तुझे तो दोष आम्ही माफ करू, म्हणजे दंड व्हा. त्यासाठी का त्याला दे दंड शिक्षा देता का? आता पुढे म्हणजे तुम्हाला एखादी थापड किंवा बुक्की दंड द्याल का? सामान्य माणसाला नव्हे, त्यालाच बुक्की मारली किंवा थापड मारली तर तुम्ही त्याला दंड कराल काय? म्हणते, त्याचा हात पाय कापून शरीर वेगळा करीन, जिवंत असूनही त्याचे चामडे सोलून काढीन, याची सर्व संपत्ती जप्त करीन, त्याची दोन्ही बाजूच्या परिवारातील 7 पिढ्या जेवढे काही लोक असतील त्या सर्वांना ठार मारीन. महाराज, असे यात काय घडले की एके ठिकाणी थापड मारण्याच्या अपराधाबद्दल त्याला फक्त एक कारशापन दंड केला जातो आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच अपराधाबद्दल हातपाय कापले जातात, जिवंतपणे त्याचे चामडे सोलून काढले जाते, सर्व संपत्ती जप्त केली जाते आणि त्याच्या दोन्हीकडील घराण्यातल्या 7 पिढ्यांपर्यंत असणारे जेवढे लोक असतील त्यांना ठार केले जाते. असा फरक का? दोन्हीमध्ये असा फरक का बरं? यावर राजा म्हणतो, म्हणते, या दोन्ही माणसांमध्ये भेद असल्यामुळे एकाच गुन्ह्याबद्दल 2 वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा आहेत. काय म्हणलं राजा? म्हणते, या दोन्ही माणसांमध्ये भेद असून एकाच गुन्ह्याबद्दल 2 प्रकारच्या शिक्षा आहेत. महाराज, बरोबर. याचप्रमाणे विषय भेदाने खोटे बोलण्याचे देखील 2 प्रकार होतात, अतिवाईट व साधारण. व या उदाहरणाने तुम्ही काय करावे? समजावून घ्यावे असे भंते नागसेन राजा मिलिंदास सांगतात. खरोखर भंतेजीने उत्तम उदाहरण दिलं. आपल्याला एक कळूनच येईल की भंते उदाहरण देण्यात फार पटाईत आहे की. या ठिकाणी आपण एक तिसरा भाग घेऊ. 3 भाग होतात आपले आज, आहे की. बोधिसत्वाचे धार्मिक जीवन या संदर्भात आपण आता बघणार आहोत. राजा म्हणतो, भंते नागसेन, धम्माची स्तुती करताना धार्मिक विषयासंबंधाने भगवान बुद्धाने म्हटले आहे की बोधिसत्वाचे माता पिता आधीच ठरलेले असतात. कोणत्या वृक्षाखाली ते बुद्धत्व प्राप्त करतील, त्यांचे प्रमुख शिष्य कोण असतील, त्यांचा पुत्र कोण आणि कोण भिक्षू मनोभावे त्यांची सेवा करेल हे सुद्धा आधीच ठरलेले राहते. जर एखादा बोधिसत्व बुद्धत्वाच्या शेवटच्या पायरीत असेल तर तो त्याचे माता पिता ठरलेले राहतात. कोणत्या झाडाखाली त्याला ज्ञान प्राप्त होईल हे ठरलेलं राहतं. त्याचा पुत्र कोण होईल हे ठरलेलं राहतं. एवढंच काय की कोण भिक्षू
त्यांची मनोभावी सेवा करेल, म्हणजे त्यांचा उपस्थायक होईल, सेवक होईल, हे आधीच ठरलेले असते. तसेच तुम्ही लोक तर असे देखील म्हणता की तुषित लोकात वास्तव्य करीत असतानाच बोधिसत्व मोठमोठ्या 8 गोष्टी पाहून घेतात. तुषित लोकात ज्यावेळेस बोधिसत्व शेवटच्या जन्मी असतो त्यावेळेस ते 8 गोष्टी पाहून घेतात. 8 गोष्टी कोणत्या? तर पहिली गोष्ट, मनुष्य लोकी जन्म घेण्याकरिता योग्य वेळ, कोणत्या द्वीपात जन्म घ्यावा लागेल ती गोष्ट, कोणत्या स्थळी जन्म घ्यावा लागेल ती गोष्ट, कोणत्या कुळात जन्म घ्यावा लागेल ती गोष्ट, कोण माता असेल ती गोष्ट, किती काळ गर्भात राहावे ही गोष्ट, कोणत्या महिन्यात जन्म होईल आणि 8वी घर सोडून केव्हा जावे हे देखील आधीच पाहून घेतात. एखादा बोधिसत्व ज्याचा आता परिपूर्ण पारमिता पूर्ण आला तर त्याला बुद्धत्व प्राप्त करायचं शेवटच्या जन्मात, तर तो 8 गोष्टी पाहत असतो. काय? मनुष्य लोकात कोणता वेळ योग्य आहे की त्यावेळेस मी जन्म घ्यावा, कोणत्या स्थळी जन्म घ्यावा, कोणत्या कुळात जन्म घ्यावा, माता कोण असेल आणि किती काळ गर्भात राहावे, कोणत्या महिन्यात जन्म घ्यावा, घर सोडून केव्हा जावे, या 8 गोष्टी तो स्वतः पाहून घेतो, असं एका ठिकाणी म्हटलेलं. आणि दुसऱ्या ठिकाणी हे पण म्हटलेलं आहे, हे तर आधीच ठरलेलं राहतं, तोपर्यंत ज्ञान परिपक्व होत नाही, तोपर्यंत अशा तऱ्हेने काहीच बाबी समजता येत नाही. परंतु ज्ञान परिपक्व मात्र एका क्षणाचाही उशीर लागत नाही. ज्ञान परिपक्व होण्यासाठी एका क्षणाचाही उशीर लागत नाही. ज्ञान परिपक्व झाल्यावर समजून घ्याव्यास कठीण पडेल अशी कोणतीही बाब शिल्लक राहत नाही. तेव्हा मी कोणत्या समय जन्म घेईन असा समय पाहण्याची त्यांना आवश्यकताच काय? ज्ञान परिपक्व झाल्याशिवाय तर काही समजून घेता येत नाही, आणि ज्ञान परिपक्व झाले की नाही हे समजून घेण्याकरता क्षणाचाही उशीर लागत नाही. तेव्हा मी कोणत्या कुळात जन्म घेईन असे त्यांना कुळ पाहण्याची आवश्यकता काय? म्हणते बोधिसत्वाचे माता पिता पूर्वीच ठरलेले असतात, तर मग मला कोणत्या कुळात जन्म घ्यावायचा आहे असे ते कुळ पाहतात. ही गोष्ट साफ खोटी ठरते. आणि खरोखरच जर ते मला कोणत्या कुळात जन्म घ्यावायचा आहे हे प्रत्यक्षात पाहत असतील तर त्याचे माता पिता पूर्वीच ठरलेले असतात, ही बाब खोटी ठरते. ही सुद्धा एक दुविधा आपणासमोर ठेवित आहे. तेव्हा या कोड्याचे काय करावे? निराकरण करावे. तर याचं काय करावं? निराकरण करावं. आम्हाला सांगावं की असं का? तर म्हणतात महाराज, बोधिसत्वाचे माता पिता आधीच ठरलेले असतात, हे अगदी सत्य आहे. त्याचप्रमाणे हे सुद्धा सत्य आहे की बोधिसत्व तुषित देवलोकात वास्तव्य करीत असतात. कोणत्या कुळात जन्म घ्यावयाचा आहे, ते कोणते कुळ आहे, त्यांचे माता पिता क्षत्रिय कुळातील असणार की ब्राह्मण कुळातील, याप्रमाणे ते त्या कुळास पाहत असतात. महाराज, 8 बाबींचा त्या घडण्यापूर्वी विचार केला पाहिजे. या 8 बाबी कोणत्या? 8 बाबींचा त्या घडण्यापूर्वी विचार केला पाहिजे. अशा 8 गोष्टी आहेत की त्या होण्याच्या अगोदर याचा विचार केला पाहिजे. त्या कोणत्या? पहिलं, व्यापाऱ्याने घ्यावयाचा असेल तो माल, व्यापाऱ्याने घ्यावयाचा असेल तो माल आधीच ठेवला पाहिजे, आधीच पाहून ठेवला पाहिजे. हत्तीने पाऊल पुढे टाकण्यापूर्वी आपल्या पुढची जमीन सोंडेने साफसूफ करून घ्यावयास पाहिजे. गाडीवानास अनोळखी नदी पार करावयाची असल्यास, गाडीवानास अनोळखी नदी पार करावयाची असल्यास कोठून आपल्या गाड्या जाऊ शकतील हे पूर्वीच पाहून ठेवायला पाहिजे. नावाड्यास आपली नाव किनाऱ्यावर लावण्यापूर्वीच किनारा निरखून पाहाव्यास घेतला पाहिजे. त्यानंतर आपली नाव किनाऱ्यास लावली पाहिजे. वैद्याने चिकित्सा सुरू करण्यापूर्वीच रोगाचे वय पाहिले पाहिजे. पासाचा पूल पार करण्यापूर्वी तो मजबूत आहे की नाही हे तपासून पाहिले पाहिजे. भोजन करण्यापूर्वी भिक्षूने सूर्य किती वर आला ते पाहिले पाहिजे. आणि बोधिसत्वाला आपणास जन्म घ्यावयाचा आहे ते कुळ कोणते आहे ते आधीच पाहाव्यास घेतले पाहिजे. महाराज, या 8 बाबी त्या घडण्यापूर्वीच पाहून घ्यावयाच्या असतात. अशा वेळेस राजाला भंते नागसेनाने राजाला
सांगितल्यावर राजा म्हणतो, ठीक आहे बनते, अगदी आपण बरोबर सांगितलं, याबद्दल मी सहमत आहे, याबद्दल माझा कुठल्याच प्रकारचा प्रश्न आता उपस्थित राहिलेला नाही, असं या ठिकाणी राजा. पुढचं प्रकरण आहे आत्महत्येविषयी. हा भाग आपण उद्या बघणार. आत्महत्येविषयी आहे की नाही, आजकाल लयच आत्महत्या घडतायत आहे की नाही. मग आत्महत्येविषयी भगवान बुद्धांनी काय सांगितलंय ते आपण उद्या बघणार आहोत आहे की. आज हे 3 भाग आपण बघितलेले आहे. कोणते कोणते भाग बघितले तर प्रातिमोक्ष संवर्षिलाबद्दल बघितलं, खोटे बोलण्यासंदर्भात बघितलं आणि बोधिसत्वाच्या धार्मिक जीवनासंदर्भात बघितलं. तिन्ही भाग आपण बघितले. निश्चितच तुम्हाला हे समजले असतील अशा अपेक्षा व्यक्त करतो, कारण की या गोष्टी फार गंभीर आहे. गंभीर असून हा सूक्ष्म धर्म ऐकण्यास दुर्लभ आहे. किचो सद्धम्म सवन, भगवान बुद्धांनी म्हणलं की सद्धर्म ऐकणे अतिशय दुर्लभ आहे आणि अतिशय दुर्लभ असलेला सद्धर्म तुम्हाला ऐकावयास मिळतोय, हे तुमचं कुशल पुण्यकर्म आहे. म्हणून या ठिकाणी जर कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही तुमचा माईक ओपन करून विचारू शकता. हा भंतेजींचा प्रश्न आहे, बोला. हा हा भंतेजींचा प्रश्न आहे, तुषित देवलोक म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी चांगल्या गतीचे लोक जन्माला येतात त्याला तुषित देवलोक म्हणतात. अशी एकच नाहीये, मग तावंतिस्त देवलोक आहे, तुषित देवलोक लोक आहे, चतुमहाराजिक देवलोक आहे, परिनिम्माणवती देवलोक आहे, परिनिम्मित वसवती देवलोक आहे, अकल्निष्ठिका देवलोक आहे, त्याच्यानंतर महाब्रह्मा देवलोक आहे, परितसुभा देवलोक आहे. असे बरेच ते म्हणजे एकूण मला वाटतं ते 19 सहा प्रकारचे देवलोक आहेत, बाकीचे तरी ब्रह्मलोक आहे. ज्याची गती चांगली आहे ते त्याच्या गुणानुसार त्या ठिकाणी जन्म होतो. तुषित देवलोक फार श्रेष्ठ समाजात या बाबतीत, कारण की जो कोणी बोधिसत्व उत्पन्न होतो तो तुषित देवलोकात उत्पन्न होतो. पुढे अजून कोणाला काही प्रश्न असेल ते विचारू शकतो घडलेल्या भागासंदर्भात. मंगल बोला. आता पण आहे का? हा तुषित देवलोक नेमकं कुठे असतं आणि आता पण आहे का? मी कधी गेलो नाही तिथं. म्हणजे अर्हत असताना गेलो नाही, अर्हत झालं नाही अजून, कदाचित अर्हत झालं तर मी जाऊ शकतो. आणि तुषित देवलोक आहे, तुषित देवलोक आहे. जशी आपली पृथ्वी आहे, जसं आपलं 8 ग्रहांची मालिका आहे, तसं आपलं ब्रह्मांड आहे, तसे असंख्य ब्रह्मांड आहे आणि तशा असंख्य ब्रह्मांडामध्ये असंख्य जीव आहेत. एवढंच आहे की त्या जीव ज्या ठिकाणी राहतात त्या सत्वांना तिथं ते नाव दिलं जातं. जसं की पृथ्वी लोकावर मनुष्य लोक राहतात, पशु लोक राहतात, प्रेत लोक राहतात, तसं इतर गॅलेक्सीमध्ये देवता लोक सुद्धा राहतात आणि ते आहे. परंतु ते आपल्या सामान्य मनुष्यांच्या दृष्टीने पाहिजे, एखादा व्यक्ती जीवनमुक्त होऊन अर्हत झाला पाहिजे की ज्याच्या डोळ्यापासून काही लपत नाही, असं आहे. बरोबर. हा मग बोला जगताप साहेब. आता बऱ्याच दिवसापासून मी कबीरदासची दोहेच नाही ऐकलेलं, तर मग एक आता आत्ताचे सांगू तुम्हाला कोणता पण म्हणा. बरं, मी गुरु संदर्भात कबीरांचा एक दोहा आहे, तो म्हणतो, एकच आहे बरं का. हो. सब धरती कागज करो, लेखनी सब वन राय, 7 समुद्र की मसी करो,
गुरु गुण लिखा न जाए कबीरा, गुरु गुण लिखा न जाए. साधू 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 साधू. म्हणजे कबीरदास म्हणतायत की सर्व पृथ्वीला मी जर कागद बनवलं, सर्व जंगलांना जर लेखणी बनवली आणि 7 समुद्राची जरी शाई बनवली तरी मी माझ्या गुरूंचे गुण लिहू शकत नाही. कदाचित त्यांचे गुरु भगवान बुद्ध असतील म्हणून ते लिहू शकत नाही. असं आहे. छान आहे. बरेच छान दोहे आहेत कबीरदासांचे आणि भगवान बुद्धांच्या सिद्धांताशी फार मिळते जुळते आहे. मी लहानपणी फार ऐकायचो, कदाचित त्याच्यामुळे पाठ झाले. अजून कोणाच काही विचारायचं आहे? हा, रहीमचा एक दोहा आहे. रहीमचा म्हणू का? बरोबर. मला रहीमचे दोहे आवडायचे पूर्वीपासून. रहीम फार मार्मिक व्यक्ती होता बरं का. मुस्लिम होते परंतु फार असे अर्थपूर्ण त्यांचे दोहे होते. तर रहीम काय म्हणतात एका ठिकाणी, रहीम म्हणतात, हा मला ते शब्द आठवू द्या, मला आता विसर पडलेला आहे बऱ्याच दिवसापासून. आणि हा, बिगड़ी बात बने नहीं लाख करो इनको, बिगड़ी बात बने नहीं लाख करो इनको, रही मन बिगड़े दूध को मथे न माखन होए, रहीमा मथे न माखन होए, बड़े बड़ाई ना करे बड़े न बोले बोल, रहीम हीरा कब कहूँ लाख टका मेरा मोल, रहीमा लाख टका मेरा मोल. छान. ठीक आहे. मला वाटतं आपण याच्यानंतर दोहे घ्यायला काय हरकत नाही, मिलियन प्रश्न संपल्यावर. त्या दोह्याचा अर्थ पण समजून घ्या. बिगड़ी बात बने नाही लाख करो की नको, विस्कटलेली गोष्ट तुम्ही कितीही बनवण्याचा प्रयत्न केला तर ती बनत नाही. का बरं बनत नाही? जैसे बिगडे दूध को मथे ना माखन होय, खराब झालेल्या दुधाला कितीही मथलं म्हणजे काय ते रवीनं घुसळलं तरी त्याचं मक्खन होत नाही, असं रहीम म्हणतात. पुढे ते म्हणलेलं आहे, बडे बडाई ना करे बडे ना बोले बोल, मोठं असण्याचा आव आणू नका, मोठे शब्द बोलू नका, आहे की नाही. रहीमन हिरा कब कहू, काय सांगता अचानकपणे, आहे की नाही, की लाख टका, रहीमन हिरा कब कहू लाख टका मेरा मोल. कारण की हिरा कधी असं सांगत नाही स्वतःहून, माझं मोल हे भरपूर आहे की नाही, लाख टका. त्यावेळेस टका असेल का म्हणजे चलन, लाख टका मेरा मोल असं करून स्वतः हिरा कधी सांगत नाही, असा त्याचा काहीतरी अर्थ आहे. ठीक आहे. छान. तर आपल्याकडे आता 1 मिनिट बाकी आहे. हा, 1 मिनिटच बाकी आहे. 1 मिनिट बाकी आहे. ठीक आहे, आपण आता थांबूयात. सर्वांना आशीर्वाद देतो. सभिंतियो विवाज्यांतो सापरोगो विनाशतो, माते भवन्तरायो सुखी दीर्घायुको भव, अभिवादनशीलांच नित्यं वड्डापचायिनो, चत्तारो धम्म वर्धन्ति आयुर्वन्नो सुखं बलं. साधू साधू साधू. सर्वांचं सर्वांना दीर्घायु प्राप्त. मग ठीक आहे. नमो बुद्धाय. जय भीम. काळजी घ्या सर्व. वंदन मंदिर. मंगल.